प्राध्यापक शेख, LLB सेकंड इयरचा मेंटर म्हणून मी आहे. माझ्या बाजूला बसलेल्या आहेत त्या डॉक्टर सुचिता सूर्य, मॅथच्या कोऑर्डिनेटर आहेत त्या सिनियर फॅकल्टी. त्यांच्या नेक्स्ट बसलेले आहेत ते प्रोफेसर प्रणव गुरव सर. त्याच्या इकडे जे बसलेले आहेत त्या प्रोफेसर कल्याणी मॅडम आणि माझ्या लेफ्टला जे बसलेले आहेत ते सिनियर फॅकल्टी डॉक्टर अतुल जाधव सर. पॅरेंट मीट मागच्या सेमिस्टरला मी ऑनलाईन घेतली होती आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला होता आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी दिले नाही. आताही एक 270 विद्यार्थी संख्या आपल्या LLB सेकंड इयर मध्ये आहे. 270 पैकी फक्त काही लोकच, काही पालक लोकच त्याला प्रतिसाद देत राहतात. विषय असा असतो की सिनियर विद्यार्थी आहे आणि त्याच्यावर लक्ष देण्याची आपल्याला गरज नाही आहे. काही अंशी ती पण खरी गोष्ट आहे, परंतु जेव्हा आम्ही लोक पॅरेंट मीट आयोजित करतो त्यावेळेस एखाद्या वेळेस जेव्हा आमची आणि आपली भेट होत राहते, प्रोफेसर विक्रम इंगले सर, त्यावेळेस या लोकांना आणखी काय करायला पाहिजे, कारण ही टू वे प्रोसेस आहे. आम्ही प्राध्यापक म्हणून यांच्यावर काम करत राहतो आणि आपणही पालक म्हणून यांच्यावर काम करत राहतो. म्हणजे आम्ही अभ्यासाचं सांगतोय पण त्याला कितपत अभ्यास करावा, कशा पद्धतीने करावा, या संदर्भातले जे काही गोष्टी असतात ते आपण लोक हँडल करत असतात. त्याच्यामुळे ही टू वे प्रोसेस मध्ये आम्ही आमचं काम करतोय. आपणही थोडंसं कोणत्या गोष्टीला कमी पडलं, आपला मान्य कुठे कमी पडला, यासाठी ही मीटिंग आपण आयोजित केलेली आहे. त्या सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा इथं आभार व्यक्त करतो. आपल्या अमूल्य वेळ काढून आपल्या पाल्यासाठी तुम्ही आलेला आहात. काउन्सिल ऑफ एज्युकेशन आणि शहाजी लॉ कॉलेजच्या वतीने मी सिनियर फॅकल्टी डॉक्टर शेख सर आणि नेट कोऑर्डिनेटर डॉक्टर सुचिता सूर्य आणि आम्ही सर्व प्राध्यापक आपल्या सर्वांचे इथं मनापासून आभार आणि आपले स्वागत करतो. कॉलेजमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी चालत असतात आणि या मागच्या 2 वर्षापासून आपण ज्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या त्या ऍक्टिव्हिटी मी तर असं म्हणेन की 15 ते 20 दिवसामध्ये ऍक्टिव्हिटी बरेच आपण घेतलेल्या आहेत. आणि जर इतिहास बघितला, महाविद्यालयाचा इतिहास बघितला, तर इथे तुम्ही जर बाहेर जेव्हा एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं असेल की बरेचसे जे राष्ट्रपती आहेत, 2 ते 3 राष्ट्रपती आपल्याला आहेत आणि पार्लमेंटमध्ये काम करणारे जे MPs आणि MLAs आहेत आपल्या कॉलेजमधून झालेले आहेत. आणि तोच वारसा कुठेतरी आपल्याला समोर द्यायचा असल्यामुळे आम्ही पालकांकडे जर असे हाक घेऊन आलेलो की आम्हालाही तुम्ही थोडीशी प्रतिसाद द्या. कारण कधी होतं तुम्हालाही माहित नसतं, कधी कधी आम्हालाही माहित नसतं. तुम्हाला असं वाटतं की विद्यार्थी कॉलेजमध्ये गेलाय आणि आम्हाला इथे दिसतं की तो नाही आहे, पण आम्हाला असं गैरसमज होतो की तुम्हाला ते माहित असतं, पण तुमच्यातून आणि आमच्यातून हा विद्यार्थी कधी कधी बऱ्याच वेळा सुटून जातो. हे सगळेच नाही, आज जे आलेले आहेत ते यापैकी कोणीच नाही आहे, कारण ते पालकांना घेऊन आले म्हणजे त्यांना त्या गोष्टीची सगळ्या गोष्टी कल्पना आहे की बाबा या सगळ्या गोष्टी इथे चर्चेला होणार आहेत. परंतु बरेचसे विद्यार्थी आम्ही असं बघितले की तो घरातून निघतोय आणि कुठे जातो हेच कळत नाही. आणि त्याच्यामुळे ही पालक मीट ठेवण्यामागचं ते एक महत्वाचं कारण आम्हाला प्रकर्षाने तुम्हाला सांगायचं होतं. दुसरं महत्वाचे बाब जी आहे की 1933चं कॉलेज आणि आपण दरवर्षी ज्या पद्धतीने कार्यक्रम घेत राहतो, म्हणजे जे वारसा तुम्हाला सांगायचा आहे त्या वारसामध्ये प्रकर्षाने जर सांगायचं तर आपले विद्यार्थी, तुम्ही पालकांनी लोकांनी शहाजी लॉ कॉलेजचं नाव घेऊन इथं आलेला, तुम्हाला माहित आहे की शहाजी लॉ कॉलेजमध्येच घ्यायचं, कारण तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं आहे की शहाजी लॉ कॉलेज जरा चांगला आहे. तो वारसा कायम ठेवण्यासाठी तुम्हा लोकांची मदत आम्हाला अपेक्षित आहे. मग आमच्याकडनं काय आणखी काय पाहिजे, आता आम्ही आमच्या या काळामध्ये सध्याच्या मागच्या वर्षापासून अटेंडन्स देखील आम्ही कंपल्सरी केलेला. आता काही आम्ही तुम्हाला देखील देणार आहोत, पालकांना देखील देणार आहोत की त्या ऍपमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक त्या विद्यार्थ्यांचा तो अटेंडन्स आहे किंवा नाही हे पण तुम्हाला दिसेल वर्गात. म्हणजे तो कितपत वर्गात येतो, कितपत अटेंड करतो आणि कितपत तो मार्क घेतो यावर तुमचं डायरेक्ट कंट्रोल असावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जरासं करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आपली भूमिका जी आहे ती भूमिका एवढीच असली पाहिजे की माझा पोरगा कसं करतोय याचं एखाद्या तरी विषय. आता ही पालक आम्ही आयोजित केली आहे, ठीक आहे, ही फॉर्मॅलिटी औपचारिकता अनुषंगाने आपण केली, पण कधीतरी माझं असं विनंती असेल, कारण सगळ्यांचीच वेळ 3 ते 5 आजची तारीख शक्य होत नाही. जे कोणी पालक त्यांना यायचं असेल, परंतु सर आजची तारीख आजचीच वेळ असेल
तर त्या वेळेमध्ये त्यांना शक्य नसेल, तर त्यांनी इतर वेळेला देखील का होईना परंतु त्यांनी आमच्याशी हितगुज करावं, जेणेकरून त्याच्यामध्ये असणारे जे काही लूपहोल्स असेल, कारण आम्हाला चेहऱ्यापैकी आम्ही सांगू शकतो हे मला रेग्युलर आहे, यांना एवढे पर्सेंटेज घेतले आहे, याच्यावर एवढं काम करायचं. प्रत्येक इथे बसलेला जो प्राध्यापक आहे तुम्हाला सांगू शकेल की त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट कसा आहे, त्याची बारकी बघायची गरज नाही, कारण तो वर्गात कसा असतो, त्याने त्याचा परफॉर्मन्स कसा असतो, तो उत्तर कसे देत असतो, या सगळ्या गोष्टीचा पुन्हा आम्ही तुम्हाला सांगू शकतो, विश्लेषण करून देऊ शकतो. पालक मेळावा घेण्याचं म्हणजे या कॉलेजमध्ये तशी परंपरा तर आहेच. खरं त्याच्या मागचं कारण असं की पालक जे असतात, ज्याला आम्ही स्टेक होल्डर्स असं म्हणतो. स्टेक होल्डर्स म्हणजे काय, तर की ज्यांना त्या फील्डशी कन्सर्न आहे, म्हणजे त्यांचं काहीतरी घेणं देणं आहे तिथल्या गोष्टींची. म्हणजे जर का कॉलेज चांगलं असेल, व्यवस्थित लेक्चर्स होत असतील आणि मुलांना जे अपेक्षित आहे ते सगळं जर का त्या कॉलेजमध्ये मिळत असेल, तर नॅचरली तुम्ही पालक म्हणून खुश असणार, समाधानी असणार. सो स्टेक होल्डरची रिॲक्शन काय झाली की तुम्ही समाधानी आहात. त्यामुळे जर का त्याच्या उलट होत असेल, विपरीत होत असेल, की काही कारणास्तव तुम्हाला असं वाटत असेल की हे आणखी चांगलं होऊ शकतं, तर तसं देखील म्हणणं मांडण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं व्हावा. त्यामुळे स्टेक होल्डर हा असा असतो की ज्याच्यामुळे कॉलेजला, म्हणजे आता इथे कॉलेजचा संदर्भ आहे म्हणून, की ज्याच्यामुळे आम्हाला आणखी सुधारण्याचा वाव मिळतो आणि प्रत्येक ठिकाणी स्कोप हा असतोच सुधारण्याचा. सो तुमच्याकडनं अपेक्षा अशी आहे की मुलं जे काही कॉलेजबद्दल सांगतायत किंवा जे सांगत नाहीयेत, तुम्ही एखादं जर तुमच्याबरोबर त्यांचं कम्युनिकेशन होत असेल, तर टीचिंग असेल किंवा आम्ही मंथली टेस्ट घेतो, त्या मंथली टेस्ट बद्दल रिस्पॉन्स असेल किंवा अटेंडन्स क्रायटेरिया का आम्ही एवढ्या स्ट्रिक्टली इम्पोज करतो त्याच्याबद्दलची कारणं असतील, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या घेतल्या जातात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात आपल्याकडे, मग कोणाला बोलवलं जातं, त्यांनाच का बोलवलं जातं, आपल्याकडे सेलिब्रिटी किंवा अशा लोकांना आपण का बोलवत नाही, आपण जजना का बोलवतो, पोलीस ऑफिसर्सना का बोलवतो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या तुमचं जे कम्युनिकेशन आहे तुमच्या पाल्याबरोबर, त्याच्यातूनच तुम्हाला या गोष्टी लक्षात येणार. कारण का आपल्याला जेव्हा वकील बनवून या मुलांना बाहेर या जगात पाठवायचं आहे, तेव्हा आता सर जसं म्हणते की 270 मुलं आहेत, 270 प्लस ही मुलं जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्याच्याबरोबर 130 5 इयरची पण मुलं असतील, म्हणजे एकूण 400 मुलं वकील होऊन बाहेर पडतात. तेव्हा जेव्हा 400 मुलं एका वेळेला वकील होऊन बाहेर पडतात, त्यावेळेला माझी त्यात फक्त 400 लोकांमध्ये उभारण्याची कुवत आहे का, म्हणजे बाहेर ऑलरेडी जी वकील आहेत त्यांना आपण बाजूला ठेवू, तर एवढ्या 400 जणांमध्ये माझ्यामध्ये असं काय स्पार्क आहे की मी त्या 400 जणांमध्ये पण शाईन आउट होईल, की ही जी सवय आहे मुलांना लागली पाहिजे की अभ्यास करणे, तयारी करणे, ऑलवेज वेल प्रिपेअर्ड असणे, त्याच्यामध्ये काही कमीपणा नाहीये. दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड इन दिस वर्ल्ड. बरेचदा असं होतं, त्यातल्या त्यात मुलांच्या बाबतीत असं बरेचदा होतं की अभ्यास करतो बाबा, हा खूप सिन्सिअर आहे, म्हणजे चेष्टेचा विषय होऊ शकतो. खरं मुलांनी देखील या वयामध्ये या गोष्टींकडे लक्ष देता कामा नये, कारण का शेवटी जगात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मी माझ्या मुलांना सांगते, मी 5 इयरला शिकवते, मी माझ्या मुलांना नेहमी सांगते की तुमचे जे डेस्क पार्टनर आता आहे तो उद्या तुमचा कॉम्पिटिटर आहे, तेव्हा उद्या काय तो तुमचं चांगलं बघायला येणार नाही, यू विल हॅव टू कॉम्पीट विथ दॅट पर्सन. सो या 400 जणांमध्ये मी उभा राहू शकतो का कॉम्पिटिशनमध्ये, एवढी जरी मनाची तयारी, आत्मपरीक्षण करण्याची कपॅसिटी त्या मुलामध्ये झाली, तरी आय थिंक द कॉलेज मस्ट हॅव डन वेल टू प्रिपेअर इन दॅट. थँक्यू सो मच. कमी केलेला आहे आणि त्या संदर्भात काही लिगल इम्प्लिकेशन्स, प्रॉब्लेम्स वाटत असतील तर तेही आपण शेअर करावं. आपल्याला जे काय वाटतं ते आपण आम्हाला शेअर करावं, जेणेकरून आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंट करता येईल. टीचिंग लर्निंग जर काय फॅसिलिटीज किंवा त्या संदर्भात काय असेल कमी अधिक प्रमाणात तेही आपण शेअर करावं. आणि जनरली काही सजेशन्स शिक्षण क्षेत्रासाठी, या कॉलेजसाठी, आमच्यासाठी, शिक्षकांसाठी सुद्धा, तर त्या सुद्धा आपण एक्सप्रेस करावं. तर लिगल लँग्वेज ही डिफिकल्ट आहे, त्यासाठी सारखी लिगल डिक्शनरी घेऊन बसावं लागतं मुलांना. आम्ही सुद्धा ते काम केलेलं आहे. तर आपण वर्गामध्ये शिकवताना एखादा जर का टॉपिक असेल
तो थोडक्यात मराठीतनं सांगून नंतर जर का इंग्लिशमधनं सांगितला तर तो त्यांना पटकन लक्षात येतो. नाहीतर रट्टा मारून शिकायची त्यांना पाळी आहे, त्याचा काय उपयोग नाही, त्यांना समजत नाही. त्यामुळे ते जर का आपण त्या दृष्टिकोनातून जर का थोडं शिकवलं तर मुलांना ते जास्त लवकर ग्रास होईल. मला असं वाटतंय की या दृष्टिकोनातून सर्व शिक्षकांनी त्यांना तसं शिकवलं असं माझं सजेशन. कारण काय होतंय, तिला मी शिकवत असतो, तिला बऱ्याचशा गोष्टी समजत नाही माझ्या मुलीला. त्यावेळी जेव्हा मी तिला मराठीतनं सगळं एक्सप्लेन करून सांगितल्यानंतर तिला पटकन कळतं आणि कळाल्यानंतर ते म्हणते हां आता हे सोपं आहे, आता मी यात लिहू शकते. त्यामुळं जर का शिक्षकांनीच ह्याच्यामध्ये कॉलेजमध्ये क्लासमध्ये शिकवताना या गोष्टी क्लिअर केल्या तर त्यांना दुसरीकडे जास्त विचारायला जायचं गरज पडणार. आणि एकदा जर का त्यांना तो टॉपिक नीट समजला तर ते त्याच्यावरती व्यवस्थित पेपरमध्ये लिहू शकते. आणि ज्यावेळी एक्झामिनरला समजेल की बाबा ह्या मुलाला हा टॉपिक समजला आहे, फक्त याची लँग्वेज थोडी वीक आहे तरी पण त्याला मार्क मिळतो. आणि रँचो म्हणते त्याप्रमाणे समज के पडो रट्टा मार्के मत. त्यामुळं मुलांना जास्तीत जास्त कसं समजावून देता येईल किंवा ते घेऊ शकतील अशा पद्धतीनं जर का वर्गामध्ये शिकवलं गेलं तर ते मुलांना जास्त उपयोगी पडेल असं मला वाटतं. सर आमच्याकडे 2 प्रकारचा विद्यार्थी, म्हणजे 2 महिन्यापेक्षा 3-4 कॅटेगरी आहेत. आपण फक्त 2चाच अभ्यास करूया. एक जो काही न बोलता त्याला बोलतच राहतो, विचारतच राहतो, त्याला म्हणावं लागतं बस इतरांना डिस्टर्ब करू नका किंवा तुला विचारायचं असेल तर आम्हाला व्यक्तिगतरित्या विचार. एक विद्यार्थी एवढा सिन्सिअर असतो की त्याला विचारायचं असतं, त्याला बऱ्याचशा डाऊट्स असतात. बट ड्यू टू घरातलं शाय नेचर असेल, स्वतःचा मूळ स्वभाव असेल, संस्कारातला करायला लागेल विद्यार्थ्यांना. उद्या तुम्ही कोर्टासमोर जर का बोलू शकला नाही तर उपयोग काय, नाही तर गांधीजींच्या सारखं होणार. पहिल्या केसला उभारण्यात त्यांचं हृदय त्यांच्या बुटामध्ये बोलता आलं नाही, काय उपयोग आहे. मी त्या मुद्द्यावर येतोय. आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो सर. मुक्कोट हा प्रकार शहाजी लॉ कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालय मुक्कोट कॉम्पिटिशन स्पर्धा, म्हणजे फर्स्ट पी वाल्यांना लॉ तरी काही माहित आहे का, पण आम्ही त्याला काय करतो, फर्स्ट पी वाल्यांना ये बा विचार, यांना विचार, आम्ही आहोत तुला. आम्ही सगळं पॅनल 10 वाजेपर्यंत रात्रीचे 10 शब्द परत मी सांगतो. आमचं पॅनल आहे तिथे आता मुक्कोट कॉम्पिटिशन मध्ये आपण न्यूज मध्ये बघत असाल. आम्ही मुक्कोट हॉलमध्ये तिथे बसून विद्यार्थ्यांना एवढं काउन्सिलिंग करत असतो. पण कोणाला करतोय आता यामध्ये आम्ही जनरल अपील असतं की बाळ या कॉन्फिडन्स. तुम्ही एखाद्या आमचं जेव्हा फर्स्ट पी मी तुम्हाला आवर्जून बोलूया त्यावेळेस की फर्स्ट पीचे जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थ्यांवर जाऊन बाळा तू लॉ ऍडमिशन घेतला ना, जरी तुला लॉ माहित नसेल आपण शिकूया, करूया, बोलूया, ये समोर या, आणि त्या पद्धतीने करत असतो. म्हणजे अपील फ्रॉम आवर साइड. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं फर्स्ट पहिल्याच ओपनिंग स्टेटमेंट काय क्लिअर मी की आम्ही करतोय त्या पद्धतीने चालू आहे. काही भाग असे असतात, काही असा विद्यार्थी आहे की त्याला गारवा सांगून, म्हणजे जर आपण त्याला जीव तोडून पोट क्रिकेट जरी सांगू तो समोरच येत नाही. मग अशा वेळेस ही पालक मीट का ठेवली पाहिजे, त्याचं कारण असं. असे जर काही विद्यार्थी असतील तर त्यांचा या प्रोफेशन मध्ये काही उपयोग नाही. ते आपण करूया ना, म्हणून तर आपण आज मीटिंग का घेतली. आपण त्याला इथून पाळायचं नाही, इथून त्याला पाळायचं नाही. सर आम्ही एक लक्षात घ्या, आशावादी आहोत आपण पण आणि मी पण, आणि ते असायलाच पाहिजे. सोडायचंच नाही त्यांना, सोडायचंच नाही त्यांना, पकडायचं. आपण बघूया कुठं जास्त स्ट्रेस होत असेल तर त्यावेळेस विचार करूया. पण आता once he has been admitted in the class in the law course with time or best, जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत त्यांना आपण सोडला, त्याचा आपण प्रयत्न करूया. सोडायचं नाही त्यांना घेऊया ना आपण पालक आहोत, आपण घेणारच त्यांना. असं कसं सोडणार. एखादा आपला पोरगा जर हे नसेल तर त्याला सोडता कामा नाही, त्याला घ्यायचंच आहे. माझं आता सर आम्ही 2 कॅटेगरी सांगितले ना, पॉलिश्ड आणि अनपॉलिश्ड. म्हणजे आपल्याकडे कोल्हापूरमध्ये विवेकानंद कॉलेज आहे, 90-80चेच विद्यार्थी ते घेतात आणि नंतर मीट आणतात. आता जरा काय झालं मला माहित आहे, पण 90 आहे. आणि इतर बाकीचे कॉलेजेस आहेत ते 50-60% वाले आहेत किंवा 40 वाले बिचारे ते दुसऱ्या एखाद्या कॉलेजेसला घेतात, नंतर त्याच्यातून निघत नाही. अशातला प्रकार नाही. ते तिथं क्रीम घेतात. आपल्याकडे नुसता क्रीम विद्यार्थी नाही, आपल्याकडे दोन्ही आहे. मग तो क्रीमला तर घ्यायचाच आहे. एक काही टीचर्स त्याच्यासाठी काम करतात, आणि रेस्ट ऑफ द टीचर्स विल ट्राय आवर बेस्ट टू बी अकोमोडेट ऑल दीज गाइज हु आर नॉट बीइंग द क्रीम एज सच, बट दे कॅन बी
इफ वी हैव गिवन द प्रॉपर ट्रीटमेंट वो बन सकता है, लेकिन उसको थोड़ा सा आप जैसा बोल रहे हो त्याला पुशअप आपण देऊया, त्याला पुशअप आपण देऊया. प्राचार्य सर जय म्हणतात याच्यामध्ये आणखी काय सरांच्या मुद्द्याला धरून नाही ते आवश्यकच आहे. आणि मी हा प्रयोग DRK असताना केला होता, पण तिथं जनरली सांगतं तिथं वेगळा अनुभव आला की मॅनेजमेंट म्हणाल तुम्ही मराठीतून शिकवत आहे. प्रश्न काय की लॉ लँग्वेज लिगल लँग्वेज आपण सगळे वकील आहोत, आमच्या वेळी तुमच्या वेळी सुद्धा, आणि कलेक्टिव्ह स्टडी असल्या कारणानं वर्गात शिकवत असताना सगळ्याच मुलांना थोडंसं पर्सनल गायडन्स होऊ शकत नाही. पण सरांचा मुद्दा योग्य आहे की थोडंसं मराठीत हे दिलं गेलं पाहिजे जेणेकरून ती कन्सेप्ट डबल क्लिअर होईल. एकदा मराठीतून होईल आणि एकदा इंग्रजीतून होईल. हा नक्कीच आम्ही हे घेऊ आम्ही, आणि हा मुद्दा योग्य आहे. दुसरे काय आणखी मुद्दे असतील तर आपण, कारण मी जेव्हा लॉ कॉलेजला होतो तेव्हा मला हा प्रश्न नेहमी यायचा की प्रत्येक वेळी बघत बसायचं, डिक्शनरी काढायची, ती लँग्वेज काढायची नाही. मग मी याच्यावरती काय केलं तर त्याची मराठी पुस्तकं विकत घेतली सगळी, अजूनही माझ्याकडे आहेत. प्रत्येक कायद्याची छोटी छोटी बेरॅक मराठी घेतली, ते मी वाचलं आणि मग इंग्लिश वाचल्यावर मग कन्सेप्ट क्लिअर. आणि अजूनही ती सगळी मराठी पुस्तकं माझ्याकडे आहेत, आणि अजूनही मी हिला शिकवताना माझ्या मुलीला त्याचा आधार घेतो, अजूनही घेतो. सगळे तसेच काय कसं आहे सर, लिगल लँग्वेज कठीण आहे, ते लगेच समजत नाही. त्याची लिगल डिक्शनरी आपली वेगळी असते, माझ्याकडे 2 लिगल डिक्शनरी आहेत वेगळ्या वेगळ्या, प्रत्येक वेळी तिकडे जावं लागतं. आणि त्याशिवाय हे सगळं अभ्यास केल्याशिवाय ते समजत नाही. आणि जर का शिक्षकांनी या गोष्टी जर का वर्गात क्लिअर केल्या, कन्सेप्ट त्या, तर जर का त्या विद्यार्थ्याला ती क्लिअर झाली की बाबा एखादी गोष्ट लीज पेंडन्सी, फॉर एक्झाम्पल लीज पेंडन्सी म्हणजे काय, तर पेंडिंग लिटिगेशन, म्हणजे एखादा वाद जर का कोर्टात चालू असेल तर त्याला लीज पेंडन्सी असं म्हणतात. आणि लीज पेंडन्सी असताना तुम्हाला ती प्रॉपर्टी विकता येत नाही. हे अगदी थोडक्यात आहे त्याचं मिनिंग. पण हे जर का त्या मुलाला समजलं नाही तर तो काय लिहिणार. तर हेच त्याला सांगणं किंवा त्याला त्या वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट समजावून सांगणं, हे जर का आपण केलं तर त्या विद्यार्थ्याला लवकरात लवकर ते कळेल. आणखी कोणाला तर मला हे सांगायचं आहे की प्राध्यापक त्यांची जबाबदारी पार पाडत असतीलच, विद्यार्थी त्यांची जबाबदारी पालक, मला सरांचं ऐकल्यानंतर फार भारी वाटतं की पालकांचं आपल्या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष आहे, आपले मुलं काय करतात याकडे पालकांचं लक्ष आहे. पण विद्यार्थ्यांनी सुद्धा सगळ्यांनीच, माझ्या भावासहित सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे. मग तुमची काय जबाबदारी आहे हे तुम्हाला 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, पण तुम्हाला माहित नाही, तुमच्या मोबाईलमुळे तुमचं त्याच्याकडे लक्ष नाही. तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, एका ओळीत सांगितले, असाध्य ते साध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुकामध्ये. जे असाध्य आहे, लोकांना असाध्य वाटतंय, मिळणारच नाही असं वाटतंय, ते साध्य करायचं असेल तर त्याला कारण एकच आहे, अभ्यास. तुम्हाला जी गोष्ट समजत नाही सरांना वर्गात विचारा, नसेल तर पर्सनली जाऊन विचारा, फोन करून विचारा, नक्की तुम्हाला प्राध्यापक सहकार्य करतील. मी सरांशी फोनवर सुद्धा बोललेलो आहे, मला ज्यावेळी काय शंका असते त्यावेळी मी फोन करतो सरांना, आणि त्यांचं नेहमी सहकार्य असतं. त्या बाबतीत मी आभार आहे. म्हणजे शहाजी लॉ कॉलेजला आमचा विद्यार्थी शहाजी लॉ कॉलेजला शिकतो याचं नक्कीच अभिमान आम्हाला आहे. वेगवेगळ्या इथं ज्या स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, माझा भाऊ सहभाग होतोच. अगदी मला वाटतंय की अण्णांच्या जयंतीला निमशिरगावला अण्णांच्या जयंतीला कार्यक्रम झाला होता, तर मला वाटतं 10 वर्षानंतर त्याने मिशा काढल्या होत्या अण्णांची भूमिका करण्यासाठी. म्हणजे तुम्ही जे केलेलं नाही ते सुद्धा तुम्ही करायला शिकवलं त्या ऍक्टिव्हिटी मधून. मला भारी वाटलं ते. मी सुद्धा कधीतरी प्रयत्न करेन मिशा काढायचा, तर ते कॉलेजमधून मला जमत नाही आता. तर तुम्ही नेहमी आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतात. पालकांनाही तुम्ही विद्यार्थ्यांसोबत बोलवलेलं आहे, त्यांचे काय अवगुण असतील ते आम्हाला कानात सांगा, चांगलं असेल ते सगळ्यांच्या समोर सांगा, जे काय चुकत असतील, काय दुरुस्त करायला लागत असेल तर आम्ही नक्की त्यांच्याकडून ते करून घेऊ. एवढे माझे 2 शब्द बोलतो, आणि तुम्ही बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सर्व मंचावरील विद्यार्थी मित्रांनो, वैभव कडेकर माझा पुण्या, त्याच्यासाठी मी आलेलो आहे. आता त्या सरांनी जसं सांगितलं,
आता मी याच कॉलेजमध्ये 99ला बाहेर पडलो, त्याच्यामुळे या कॉलेजचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्यानंतरची जी काय या कॉलेजमधून आता जी काय कन्सेप्ट शिकवण्याची जी काय पद्धत आहे, आमच्या वेळेचा काळ वेगळा होता. पण गेल्या 10 वर्षापासून जे काय आताचे अध्यापक वर्ग आणि संस्था की जे आपल्या नवीन वकील पिढी निर्माण होण्यासाठी जे काय ज्या पद्धतीचं शिक्षण देतात ते एकदम कौतुकास्पद आहे. आता कारण वैभवच्या तोंडातून आम्हाला नेहमी ऐकायला मिळतंय, जसं आता ज्या 2 कॉम्पिटिशन होत्या, राळे सर रात्री 2-2 वाजेपर्यंत त्याच्याशी कम्युनिकेशन मध्ये म्हणजे त्यांच्या ग्रुप टीम बरोबर असायचे. एवढं डिव्होशन जे आहे हे अध्यापक वर्गांचं सर्व गुरुवर यांचं हे पर्सनली लक्ष देतात प्रत्येक विद्यार्थ्यांच्याकडे. त्याच्यामुळं आता हे जे प्रयोजन आहे पालकांच्याकडनं शाळा म्हणजे कॉलेजकडनं किंवा संस्थेकडनं काय अपेक्षा आहे, तर मला वाटत नाही की काय अपेक्षा ठेवाव्यात अशा. कारण आम्हाला तर दिसून येते की प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत अभ्यास असू दे, इतर ऍक्टिव्हिटीज असू दे, ह्याच्यामध्ये संस्था कॉलेज आणि सर्व गुरुजन मंडळी ही हिरिरीनं विद्यार्थ्यांना करून घेतात. त्याच्यामुळं मी आभारी आहे यासाठी सगळ्यांचं. आणि असंच आमच्या म्हणजे पाल्यांच्या लक्ष असावं. आणि काय ज्यादा काय मागणी आमची काही नाहीच आहे, कारण आमच्या वेळेचा काळ मी आताचा बघितला की आम्हाला तुमच्या सर्वांचा प्रचंड अभिमान आहे. थँक्यू. नमस्कार. हा जो पालक मेळावा आहे ह्याचं उद्दिष्ट काय असावं, काय आहे, त्या बाबतीत माझ्या शेख सरांनी आपल्या सगळ्यांना अवगत करून दिलेलं आहे. त्यामुळे परत त्या विषयावरती मी बोलणं योग्य राहणार नाही. कॉलेजमध्ये जे काही फॅसिलिटीज मागच्या 1-1.5-2 वर्षापासून आम्ही इंट्रोड्यूस केलेले आहेत, कदाचित शेख सर ह्या विषयाबद्दल बोललेले असतील. म्हणजे जे आहे कॉलेजमध्ये त्या सर्व गोष्टी तुम्हाला अवगत डॉक्टर शेख सरांनी करून दिलं असेल अशी मी आशा करतो. फ्युचर प्लॅन्स काय आहेत त्याबद्दल 1-2 मिनिटं तुमची वेळ घेतो मी. तर शहाजी लॉ कॉलेजमध्ये 2018 पूर्वी LLM कोर्स हा नव्हता. आणि मग आम्ही अथक परिश्रम करून विद्यापीठाशी भांडून, कारण विद्यापीठ स्वतःचं डिपार्टमेंट असल्यामुळे दुसऱ्या कॉलेजेसना LLM जनरली देत नाही, त्यांच्या ऍडमिशनवरती तो इफेक्ट होतो, इम्पॅक्ट होतो. प्रयत्न केले आणि आम्हाला 2018 साली LLM हा एक डिव्हिजन 7 विद्यार्थ्यांचा एक तुकडी आम्हाला मिळाला. शिवाजी विद्यापीठामध्ये बाय डिफॉल्ट, कारण LLM हा स्पेशलायझेशन कोर्स आहे, मग स्पेशलायझेशन कशामध्ये असावा हे विद्यार्थ्यांचा चॉईस आहे. तर शिवाजी विद्यापीठामध्ये 2च विषय होते, एक बिझनेस लॉ होता, एक IPR होता, अजूनही आहे. आणि आम्हाला बाय डिफॉल्ट तो कोर्स ऍज इट इज घ्यावा लागला, कारण विद्यापीठाचा कोर्स आहे. 2018 पासून ते 22-23 पर्यंत आम्ही तो कोर्स राबवला. अजूनही एक तुकडीमध्ये आम्ही राबवतोय. परंतु ज्या वेळेला मी चार्ज घेतला त्यावेळेला मला असं जाणवलं की अजून एक LLMची तुकडी आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि बिझनेस लॉ आणि IPR ह्या व्यतिरिक्तही एक 2-3 स्पेशलायझेशन असे असले पाहिजे ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पुढच्या काही वर्षांमध्ये कोल्हापूरमध्ये हायकोर्टचा बेंच येणार आहे, त्या बेंचला कुठं ना कुठेतरी विद्यार्थ्यांना एक मदत व्हावी. या अनुषंगाने आम्ही ह्या वर्षी प्रपोजल दिलाय. येत्या 24-25 अकॅडमिक इयर पासून शहाजी लॉ कॉलेजमध्ये अजून एक LLM सुरू होतोय आणि तो स्पेशलायझेशन आहे क्रिमिनल लॉ. क्रिमिनल लॉ हे स्पेशलायझेशन आहे. तर हे का निवडलं? तर जनरली बिझनेस लॉ मध्ये स्पेशलायझेशन करून किंवा IPR मध्ये स्पेशलायझेशन करून
कोल्हापूर सारख्या ठिकाणी प्रॅक्टिस करणं किंवा प्रॅक्टिसेस मध्ये तशा प्रकारचे केसेस येतील ही अपेक्षा ठेवणं तेवढं समंजसपणे राहणार नाही. क्रिमिनल लॉ हा असा फील्ड आहे, मग तो मोफिजल एरिया असू दे, तालुका, जिल्हा, जिथे क्राईम आहे तिथे क्रिमिनल लॉ आहे. आणि हायकोर्ट येणार, अपील कोर्ट येणार. जे विद्यार्थी आपल्याकडनं LLB करून बाहेर पडतील त्यांना क्रिमिनल लॉ मध्ये जर ते स्पेशलाइज केले तर हायकोर्टच्या लेवलला चांगल्या प्रकारे ते प्रॅक्टिस करू शकतील. या अनुषंगाने आम्ही 2024-25 सालापासून LLM इन क्रिमिनल लॉ चालू करतो. 1-2 वर्ष मी ट्रायल करणार, त्यानंतर आत्ताचा जो एक्झिस्टिंग LLM आहे बिझनेस लॉ मध्ये, कदाचित तो बिझनेस लॉ ही मी रिप्लेस करेल आणि बिझनेस लॉच्या जागी कॉन्स्टिट्यूशनल लॉ अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हे करायचा हेतू असा आहे की हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना रिट मॅटर्स आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्स ह्या 2 विषयांवरती जोपर्यंत प्रोफिशियन्सी येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करणं खूप मुश्किल असतं. आणि जर का ते 2 वर्षाचा कोर्टामधला अनुभव क्लासरूम मध्ये मिळणार असेल, सोबत पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री मिळणार असेल, तर ती एक संकल्पना खूपच चांगल्या पद्धतीने राबवली जाऊ शकते. या अनुषंगाने पुढच्या 2 वर्षात अजून एक LLM शहाजी लॉ कॉलेजमध्ये इंट्रोड्यूस होतोय.